बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। चला तर पाहूया नक्की काय आहे हा प्रकार। ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला। 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे। अश्लील व्हिडिओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकाने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केल्याचं उघड झालंय। हा प्रकार मागील 4 महिन्यांपासून सुरू असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं। मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी अटकही केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।